काय डिप्लोमाला ऍडमिशन घेताय? मग कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज पडणार आहे? सर आमच्याकडे तर आता पावत्याच आहे. मग आता केव्हापर्यंत आम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट लागतील? आम्ही आताच रजिस्ट्रेशन फॉर्म भरू शकतो का हो? आणि हे जे डॉक्युमेंट्स आहे हे कॉलेजला केव्हा सबमिट करावे लागतात? लास्ट डेट काय आहे? हे सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेऊया. कोणकोणत्या कॅटेगरीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, बेल आयकॉनवर प्रेस करून द्या, कारण असेच नवनवीन अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा बद्दलची संपूर्ण सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर आजचा हा सुंदर असा आपला दुसरा व्हिडिओ. तर कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे, ठीक आहे ना? आणि हो, चला तर सर्वात पहिले आपण बघूया ओपन कॅटेगरीसाठी. तर सर्वात पहिले तुम्हाला लागेल 10वी आणि 12वीची मार्कशीट. आता बघा, काही विद्यार्थी 10वी नंतर डिप्लोमा करता, काही विद्यार्थी 12वी नंतर डिप्लोमा करता. मग तुम्हाला तुमचं लागणार आहे 10वी किंवा 12वीचा शाळा सोडल्याचा दाखला, म्हणजे तुमचा LC किंवा TC. आणि एक सांगतो बाळांनो, ही जी LC आहे किंवा ही जी TC आहे त्यावर तुमचं नाव व्यवस्थित आहे का चेक करून घ्या. त्यानंतर काहींचं कसं असतं माहिती का, की फक्त हिंदू लिहिलेलं असतं. कॅटेगरी असते ना आपली, तर कास्टच्या ठिकाणी फक्त हिंदू लिहिलेलं असतं किंवा फक्त तुमचं जे पण काही कॅटेगरी आहे ती लिहिलेली असते, बरोबर आहे. त्यापुढे OBC, त्यापुढे आपल्या सुद्धा आता मी भावसार आहे तर भावसार OBC, असं जे पण काय आहे तर तुमची पर्टिक्युलर जात त्या ठिकाणी लिहिलेली आहे का, हे महत्वाचं आहे. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की त्या ठिकाणी तुमचं नागरिकत्व हे भारतीय लिहिलेलं आहे का नाही हे चेक करून घ्या. आणि तुमची बर्थ डेट वगैरे आहे ती प्रॉपर व्यवस्थित चेक करून घ्या. कारण बघा, आता तुम्हाला LC जे पण काही शाळेकडून बदलवून मिळून जाईल, पण एकदाच का ते पुढे सबमिट झालं की नंतर काहीच होणार नाही. त्यामुळे लक्ष ठेवा, 10वी 12वी नंतर जे LC तुम्हाला मिळणार आहे हे व्यवस्थित असलं पाहिजे, यामध्ये खाडाखोड जनरली नसावी, ठीक आहे ना? आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? ते LC तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे 10वी आणि 12वीचं मार्कशीट, ठीक आहे ना? ते मिळून जाईल तुम्हाला. आधार कार्ड व्यवस्थित अपडेट करून घ्या. तुमच्या नावामध्ये काही बदल वगैरे झाला असेल, काही समजा जन्म दिनांक वगैरे जे पण काय असेल, जर समजा काही डिफरन्स वगैरे असेल तर त्या आधार कार्डला सुद्धा करेक्ट करून घ्या. आता हे का सांगतोय मी तुम्हाला? कारण बघा बेटा, तुम्ही कोणत्याही कॅटेगरीची असू द्या, तुम्हाला लागणार आहे बँक अकाउंट, बरोबर आहे. तुम्हाला तुमचं आता बँकेमध्ये अकाउंट ओपन करावं लागेल आणि त्याच्यावरच तुम्हाला तुमची स्कॉलरशिप मिळणार आहे, बरोबर ना? मग स्कॉलरशिप पाहिजे ना सर्वांना? मग त्यासाठी तुम्हाला तुमचं बँक अकाउंट ओपन करावं लागेल आणि त्यासाठी तुमच्या आधार कार्डवरचे डिटेल हे सर्व योग्य असणं महत्वाचं बेटा, ठीक आहे ना? चला पुढे डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी. आता कसं असतं माहिती का, की बऱ्याच जणांचं डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी एका ह्याच्यातच बनून जातं, काहींचं वेगवेगळ्या ह्याच्यात बनतं. तर शक्यतो जर तुम्ही बनवलं नसेल तर एका ह्याच्यातच बनवून घ्या. आणि हे जर नसेल ना तरी सुद्धा चालून जातं. फक्त तुमच्या LC वर नागरिकत्व असं असतं ना, तर त्या ठिकाणी भारतीय असं लिहिलं असलं पाहिजे, बरोबर? म्हणजे नॅशनॅलिटी इंडियन असं असलं पाहिजे. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? चला त्यानंतर पासपोर्ट साईजचे लेटेस्ट फोटो काढून ठेवा. कारण तुम्ही काय करता माहिती का, माझे शाळेचे पडले फोटो काही ते वापरून घेऊ का मी? अरे तुम्ही शाळेचे फोटो वापरशाल ना तर डिप्लोमाच्या नंतर 3 वर्षानंतर जे तुमचं डिप्लोमाचं फायनल सर्टिफिकेट येतं, जे विद्यार्थी काही जण फ्रेम करून आपल्या घरामध्ये लावता, बरोबर ना? तर त्याच्यावर तुमचा 10वीचा फोटो येईल. चालेल का तुम्हाला? नाही चालणार ना? तर प्रॉपर फ्रेश फोटो काढून घ्या आणि तेच तुम्हाला पुढे वापरायचे आहे. कारण कसं आहे, तुमच्या कॉलेजच्या लायब्ररी कार्डमध्ये सुद्धा तुम्हाला ते फोटो लागतील. तर जवळपास 10 ते 12 फोटो तुम्ही व्यवस्थित काढून घ्या, प्रॉपर छान असे, बरोबर आहे. चला तो ओपनसाठी हे झाले आपले. आता बघा, OBC झालं, SBC झालं, VJ, NTA, NTB, NTC, NTD, नंतर बरोबर आहे जेवढे पण काही कॅटेगरीचे असेल तर ह्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना हे डॉक्युमेंट्स लागेल. आता बघा, जे डॉक्युमेंट्स मी मागे डिस्कस केले मी ते पुन्हा डिस्कस करणार नाही. बघा, 10वी 12वीचं मार्कशीट लागेल, लिव्हिंग सर्टिफिकेट लागेल, आधार कार्ड लागेल, डोमेसाईल, नॅशनॅलिटी हे तुम्हाला सर्वांना लागणारच आहे, बरोबर आहे. पासपोर्ट साईज फोटो हे सर्व तुम्हाला लागणारच आहे बाळांनो, बरोबर आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट हे तुमचं महत्वाचं आहे. कास्ट सर्टिफिकेटवर काही नावामध्ये चेंज आहे का, तुमच्या वडिलांचं नावाचं स्पेलिंग, तुमच्या नावाचं स्पेलिंग, आडनावाचं स्पेलिंग हे प्रॉपर चेक करून घ्या, कारण आजचा वेळ आहे, त्यानंतर वेळ भेटणार नाही, बरोबर आहे. कास्ट सर्टिफिकेट नंतर तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असलं पाहिजे. आता तुम्ही म्हणशाल की सर आता आमच्याकडे सध्याची पावती आहे, मग पावती चालेल का? तर हो चालेल, पावती आता सध्या चालून जाईल. पण ज्यावेळेस तुमचा फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड आणि फोर्थ राऊंड, यावेळेस नवीन प्रोसिजरनुसार 4 राऊंड आहे बरं तुमचे. तर यावेळेस ह्या कॅप राऊंड मध्ये नंतर तुमचं जे वेळेस कॉलेजमध्ये ऍडमिशन होतं तर त्यावेळेस तुम्हाला प्रॉपर योग्य ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला सादर करावं लागेल, नाहीतर तुमची ऍडमिशन बाद होईल. येते लक्ष तुम्हाला? तर त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा लवकरात लवकर तुम्ही अप्लाय करून द्या. याला थोडा वेळ लागतो, पण आता कसं माहितीये का, लवकर लवकर मिळून जातं आणि तुमच्या ऍडमिशन पर्यंत मिळून जाईल, काळजी करू नका. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, उत्पन्न प्रमाणपत्र तुमच्या वडिलांचं लागेल. विद्यार्थ्याचं नाही ना, विद्यार्थी एवढी काही कमवतोय तर तुमच्या वडिलांचं उत्पन्न दाखला लागेल. आता हा उत्पन्न दाखला तुम्ही तहसील मधून काढू शकता. आणि हो,
हा उत्पन्न दाखला काढताना त्या ठिकाणी दोन गोष्टी चेक करायच्या. हा उत्पन्न दाखला मागील 3 वर्षाचा असला पाहिजे. म्हणजे कसं 2022-23 मध्ये एवढं उत्पन्न होतं, 23-24 मध्ये एवढं होतं, 24-25 मध्ये एवढं होतं, असं म्हणजे असे टेबल भेटतं तुम्हाला. त्या टेबलमध्ये 3 वर्षाचा उत्पन्न दाखला त्या ठिकाणी दिसला पाहिजे. तो मागच्या 3 वर्षाचा असतो. आलं लक्षात? दुसरी गोष्ट, त्याची जी व्हॅलिडिटी आहे ती 2026 पर्यंत असली पाहिजे. 31 मार्च 2026 अशी त्याची वैधता असली पाहिजे, अशी त्याची एक्सपायर डेट असली पाहिजे. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? हे उत्पन्न दाखला काढून ठेवा. कारण हे जर असेल ना, कारण इन्कम सर्टिफिकेट असेल तरच तुमचं नॉन क्रिमिलियर बनतं. लक्षात ठेवा. आणि हे तुम्हाला लागतं बेटा, ज्यावेळेस तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरता ना त्यावेळेस तुम्हाला हे लागत असतं. त्यानंतर हे नॉन क्रिमिलियर, बरोबर आहे. आता नॉन क्रिमिलियर म्हणजे काय, की तुमच्या पालकांचं उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी आहे का? जर तुमच्या पालकांचं उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी असेल तरच तुम्ही नॉन क्रिमिलियर मध्ये येतात, नाही तर येत नाही. आणि जे विद्यार्थी नॉन क्रिमिलियर मध्ये येतात ना त्याच विद्यार्थ्यांना पुढे स्कॉलरशिप मिळते महाडीबीटीची. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? चला, तर ह्या गोष्टी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एवढे डॉक्युमेंट्स मिळवणं महत्वाचं आहे. जर समजा काही विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलियर आता नसेल, पावते असेल तरी चालेल, काही हरकत नाही. हो, पण जर तुम्हाला असं वाटतंय की सर माझं जे नॉन क्रिमिलियर आहे ना हे 10 ते 12 जूनला मिळून जाईल किंवा 8 ते 9 जूनला मिळून जाईल, म्हणजे लास्ट डेट आहे 16 जून सध्या पुरता. लास्ट डेट तुम्हाला 16 जून सांगितलेली आहे. त्याच्या अगोदर 10-12 जरी मिळत असेल ना, 12-13 तारखेला जरी तुम्ही फॉर्म भरला तरी सुद्धा चालतं. घाई करू नका. नाही तर तुम्ही आता मी आता पावत्या अपलोड करतो, नंतर परत जेव्हा येईन तेव्हा अपलोड करून देईल. अरे थांबा ना थोडं, थांबून जा. घाई करू नका, घाई करू नका. घाई केली तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. अति घाई संकटात नाही. चला, आता जे SC ST चे जे विद्यार्थी आहे ना, सेम सर्व सुद्धा त्यांना सेम लागतं. फक्त एकच फरक असा आहे की जे विद्यार्थी OBC SBC VJNT आहे यांना नॉन क्रिमिलियर लागतं, पण जे SC आणि ST चे विद्यार्थी आहे ना त्यांना नॉन क्रिमिलियर लागत नाही. बाकी सर्व डॉक्युमेंट तुमच्यासाठी आहे. तुम्ही वाटल्यास त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता, काही हरकत नाहीये. ठीक आहे ना? चला, आलं लक्षात तुम्हाला? सर्व डॉक्युमेंट सेम आहे. तुम्ही फक्त स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुमची कॅटेगरी आली तर. आणि EWS कॅन्डिडेट, आता EWS कॅन्डिडेट म्हणजे काय? इकॉनॉमिकल वीकर सेक्शन. तर बरेचसे विद्यार्थी असे आहे की जे ओपन कॅटेगरीमध्ये आहे पण त्यांच्या पालकांचं उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी आहे. मग अशा विद्यार्थ्यांना सुद्धा EWS ची सवलत मिळते. म्हणजेच काय, की तुम्हाला सुद्धा आता ओबीसी प्रमाणे अर्धीच फीज लागेल. आलं का लक्षात तुम्हाला सर्वांना? फक्त अर्धी फीज मध्ये तुम्हाला ऍडमिशन वगैरे तुम्हाला मिळून जाईल. बरोबर आहे? आलं लक्षात? तो ओबीसी असो, ओपन असो. आता ओपन म्हणजे काय, की तुमच्या पालकांचं उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला EWS चं सर्टिफिकेट बनवून घ्यावं लागेल. हे खूप महत्वाचं आहे. EWS चं, बरोबर आहे, इकॉनॉमिकल वीकर सेक्शनचं सर्टिफिकेट हे तुम्ही लवकरात लवकर बनवून घ्या. जे विद्यार्थी ओपन असेल त्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे ना? चला, असो. त्यानंतर जे TFWS मध्ये ऍडमिशन घेताय, सर हे TFWS काय हो? तर बघा, डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक दिलेली आहे, एक व्हिडिओ बनवलेला आहे. TFWS चे फायदे काय आणि तोटे काय, एकदा जा तो TFWS चा संपूर्ण व्हिडिओ बघा, त्यानंतरच TFWS ला तुम्हाला अप्लाय करायचंय. बरोबर आहे? तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन फॉर्म भरशाल ना त्यावेळेस तुम्हाला येईल डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS, म्हणजे तुम्हाला TFWS ला अप्लाय करायचं आहे का? तर तुम्ही असा चेक बॉक्स केला, त्या ठिकाणी जर समजा क्लिक केलं तर तुम्ही TFWS साठी अप्लाय होऊन जाशाल. पण या TFWS साठी एक अट आहे. ती अट म्हणजे काय, की तुमच्या पालकांचं उत्पन्न हे 8 लाखांच्या कमी असायला पाहिजे. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? आता बघा, जनरली कसं आहे, मला माहिती, तुम्हाला पण माहिती, तुमच्या पालकांचं जे पालक म्हणजे समजा प्रायव्हेट जॉब मध्ये आहे त्या सर्वांचं उत्पन्न 8 लाखाच्या कमीच येतं डायरेक्टली असं. पण जे गव्हर्नमेंट जॉबला आहे आणि ज्यांचं उत्पन्न 8 पेक्षा जास्त तर त्यांना प्रमाणपत्र, हे जे उत्पन्न प्रमाणपत्र आहे ना, इन्कम सर्टिफिकेट, त्यांना त्यांच्या ऑफिसमधून मिळतं. मग अशांना ही सवलत नाही. तर ज्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांना TFWS साठी तुम्ही अप्लाय करून द्या. फायदा नक्की तुमचा होणार म्हणजे होणार. आता हा काय फायदा आहे, व्हिडिओ बघून घ्या TFWS बद्दल. ठीक आहे ना? आणि हो, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन EWS ला सुद्धा तुम्हाला अप्लाय करावं लागतं. जे विद्यार्थी, TFWS कोणासाठी आहे? जे विद्यार्थी ओपन आणि ओबीसी यांच्यासाठीच फक्त TFWS असतं. SC ST VJNT यांच्यासाठी TFWS नाही. त्यांनी अप्लाय सुद्धा करू नका. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? चला, त्यांच्यासाठी TFWS नाही. चला, कारण विषय असा आहे की TFWS मध्ये ना संपूर्ण तुमची फीज माफ केली जाते. बरोबर आहे? आणि SC ST VJNT वाल्यांना अशी पण फीज माफच केलेली, त्यांना फीज लागत नाही. ठीक आहे ना? चला, तर हे तुम्हाला सर्वांना समजलं असेल. त्यानंतर जे PWD म्हणजे जे विद्यार्थी हँडिकॅप वगैरे आहे, बरोबर आहे, तर तुमचं जर हँडिकॅपचं सर्टिफिकेट जर वगैरे असेल ना तर तुम्हाला विशेष सवलत मिळेल. सवलत म्हणजे काय, की तुमचा एक वेगळा कोटा असतो, त्या थ्रू तुम्हाला गव्हर्नमेंटला किंवा तुम्हाला जे पण काही एखादी पर्टिक्युलर कॉलेज पाहिजे आहे त्या ठिकाणी लवकरात लवकर तुम्हाला ऍडमिशन मिळून जाईल. ठीक आहे ना? तर हँडिकॅप सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे, हँडिकॅप साठी फक्त.
त्यानंतर मायनॉरिटी सर्टिफिकेट. आता बघा डिप्लोमाला आता बघा बऱ्याचशा तुम्ही बघितलं असेल की रिलिजियस मायनॉरिटी म्हणजे धर्म, मुस्लिम धर्म असेल, जैन धर्म असेल, शीख धर्म असेल, बरोबर आहे, जे पण काय असे म्हणजे जे मायनॉरिटीमध्ये येतात तर अशा विद्यार्थ्यांचा सुद्धा काही स्पेशल कोटा असतो, तर त्या अंतर्गत तुम्हाला ऍडमिशन वगैरे मिळू शकतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे रिलिजियस मायनॉरिटीमध्ये असेल, नंतर लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये असेल, तर तुम्ही तुमचं मायनॉरिटी सर्टिफिकेट बनवून घ्या. हे कोणासाठी खास करून जर बघायला गेलं तर मुस्लिम झालं, शीख झालं, जैन झालं, बरोबर आहे, जे वेगवेगळ्या धर्मातले विद्यार्थी आहे, ख्रिश्चन वगैरे झालं, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हे मायनॉरिटी सर्टिफिकेट आहे, हिंदूंसाठी नाहीये, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, चला. तर अशा पद्धतीने हे सर्व डॉक्युमेंटचा फोटो वगैरे तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि हे डॉक्युमेंट्स तुम्ही तयार करून घ्या. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक सांगेल की डॉक्युमेंट्स जोपर्यंत येत नाही तोपर्यंत फॉर्म भरू नका. आणि हो, जर असं होत असेल की सर आता 12-13 तारीख येऊन गेली, 14-15 तारीख येऊन गेली आणि माझी डॉक्युमेंट्स मला मिळणार आहे 20 तारखेला, असं जर असेल ना तरच तुम्ही फॉर्म भरून घ्या, पावत्या अपलोड करून टाका, काही टेन्शन घेऊ नका, होऊन जाईल. बरोबर आहे. पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो की पावत्या अपलोड केल्यानंतर काय होईल, चालतं का पावत्या अपलोड केल्यानंतर, तर अजून वेळ आहे. तर प्रयत्न असा करा की तुम्ही 10 ते 12 जून पर्यंत, आणि बघा या डेट पुढे वाढतात, 100% वाढतात. तर बघा आताच डॉक्युमेंट तयार करून घ्या. डॉक्युमेंट्स आल्यानंतर व्यवस्थित त्याला चेक करा, व्हेरीफाय करा. कारण माझं सुद्धा भरपूर प्रॉब्लेम झाला होता. माझं काय झालं होतं माहिती का, माझी जन्मतारीख समजा 5 जून आहे ना, 5-6 आहे ना, त्यांनी 6-5 करून टाकलं होतं, असा विषय करून टाकला होता त्यांनी डायरेक्टली, बरोबर आहे. आणि एवढं लक्ष राहत नाही आपलं. मग ज्यावेळेस मी व्हेरिफिकेशनला गेला त्यावेळेस आम्हाला कसं होतं माहिती का, की कॉलेजला जाऊन व्हेरीफाय करावं लागायचं. तर त्यावेळेस मला खूप प्रॉब्लेम झाला होता. त्यांनी मला नंबर आल्यानंतर मला त्यांनी परत पाठवून दिलं. ती चूक माझीच होती, पण मग कसं आहे आपलं ते लक्षात राहत नाही. आपल्याला असं वाटतं की आपले सर्व डॉक्युमेंट्स आले सर्व झालं. तर असं नको व्हायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे ना. तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. आणि हो, फॉर्म कसा भरावा स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेसचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला गेलेला आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक वगैरे आहे, एकदा जा, एकदा चेकआउट करा आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्ही फॉर्म भरा. आणि भरपूर साऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी जर तुम्हाला असं वाटतं की डिप्लोमाचे सर्व अपडेट मला मिळाले पाहिजे, तर आमच्या हेल्पलाईन नंबरशी कॉन्टॅक्ट करा. त्यांना फक्त मेसेज करा की सर मॅडम आम्हाला एक काम करा की ते डिप्लोमाचा जो ऍडमिशन प्रोसेसचा जो शेड्यूल आहे ना त्याच्यामध्ये आम्हाला ऍड करून टाका, फक्त एवढं सांगा. किंवा फर्स्ट इयरची जी ऍडमिशन प्रोसेस येते ना त्याच्यामध्ये त्या ग्रुपमध्ये आम्हाला ऍड करून टाका, फक्त एवढंच टाका बस. ते तुम्हाला प्रॉपर ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये ऍड करून टाकतील आणि सर्व अपडेट, एकूण एक अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचून जाईल. ठीक आहे ना, ठीक आहे ना, आलं लक्षात तुम्हाला सर्वांना. तर बघा, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. आणि हो, जर तुम्ही डिप्लोमाला ऍडमिशन घेताय आणि तुम्हाला असं वाटतंय की आता आपल्याला डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस लावायचे आहे, किंवा आम्हाला बेसिक फाउंडेशन कोर्स जो फक्त 10 रुपयाचा आहे, 10 रुपयाचा बेसिक फाउंडेशन कोर्स आहे, ज्यामध्ये डिप्लोमाचे सर्व, डिप्लोमाला लागणारे सर्व बेसिक म्हणजे फर्स्ट इयरला लागणारे सर्व बेसिक मी त्या ठिकाणी तुम्हाला एकदम एकदम सिंपल लँग्वेजमध्ये शिकवलेले आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, जे विद्यार्थी थोडेसे वीक असतील अभ्यासामध्ये, ज्यांना असं वाटतं की यार माझं बेसिक थोडं कच्चं आहे 8वी 9वी 10वीचं, बरोबर आहे, पण डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं मग डिप्लोमा मला कठीण जाईल का, कसं जाईल, काय जाईल, तर टेन्शन घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो. तो बेसिक फाउंडेशनचा कोर्स तुम्ही करू शकता, नक्की तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे ना. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.